भाजपचे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे। सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, विधानसभा उपाध्यक्ष विजयराव आवटी, शिवसेना उपनेते अनिल राठोड, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, अभय आगरकर, शिवसेना भाजपसह सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। विशेष म्हणजे दिलीप गांधी यावेळी उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते। मात्र त्यांच्या उपस्थितीने भाजपने पक्षांतर्गत ऐक्य दाखवून दिले आहे। यावेळी सुजय विखेंनी दिल्ली गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा झाली होती। त्यानंतर भाजप युती आणि राष्ट्रवादी आघाडी दोघांनीही या मतदारसंघात आपली ताकद लावली। त्यामुळे ही लढत चुरशीची पाहायला मिळणार आहे। उमेर शेख, SP 24 तास, अहमदनगर।